कुडाळचे कंटोली 60 रुपये होता 71 रुपये आला। कुडाळचे कोल्हापूर 250 होता 273 रुपये आला। कुडाळचे गाव 30 रुपये होता 233 रुपये आला। सगळ्या प्रवाशांच्या माहितीसाठी सांगतो, आज या राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात दरवाढी केलेली आहे। त्यांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने तुमच्या सगळ्यांसाठी आणि वैमनस्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलेला असा सगळ्यांनी सामील व्हावा होता आणि हो दर केलेला राज्य सरकारने निषेध म्हणून मी सगळ्या प्रवाशांनी राज्य सरकारचा निषेध करा, आदर निषेध करा आणि सगळ्यांनी सामील व्हायचे। 225 रुपये दर कोल्हापूर होतो 273 रुपये केल्यानी 60 रुपये येतो होतो कंटोली कुडा तो 71 रुपये केल्यानी तो दर केलेला आहे। आजपासून वाढून गेलेला सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे। खरं तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वारेमाप आश्वासनं दिली आणि लाडक्या बहिणीला 50% मोफत, एसटीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणुका झाल्याबरोबर ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाही। एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांना सुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि 15% दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात जी आश्वासन दिली होती त्यांना सुद्धा आता 50%पेक्षा 35% सवलत आता या 15% दरवाढीमुळे मिळणार आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांना आपण बघितलं असाल की नुसतं 50 रुपये कोल्हापूरचं दर वाढलं आहे, कुडाळ ते कणकवली 11 रुपये वाढलं आहे, कुडाळ ते सावंतवाडी 6 रुपये वाढलं आहे। म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना या कुडाळ प्रवाशांना जवळजवळ 10-15 रुपये फरक पडलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे हा फरक झाला आहे, दुसरीकडे आपण बघितलं असाल की एसटीची दुरावस्था आहे, एसटी कुठे उपलब्ध नसतात। आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एसटी होत्या त्या बंद गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर ही वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावरच एसटी सोडत नाहीत। 7ची एसटी 9 वाजता आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एसटी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एकही एसटी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू नाही। आज अनेक भरतीची पदं रिक्त आहेत त्यामुळे एसटीची दुरवस्था झाली असताना सरकार आज योजना जाहीर करते परंतु सरकार एसटीला पैसे देण्यात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करणाऱ्या एसटीचा आज कंपाऊंड मोडलेला आहे आणि आज या 15% भाडेवाढीमुळे लोक आधीच महागाईच्या ह्याच्यात गेलेले आहेत। पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दणका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने निषेध करतो आणि ही जर भाडेवाढ पूर्ववत नाही आली म्हणजे कमी नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कुडाळमध्ये आंदोलन झालेलं आहे। शिक्षण विभाग असेल किंवा परिवहन विभाग असेल, मंत्र्यांना विश्वास न घेताच निर्णय घेतले गेले। मुख्यमंत्र्यांनी हे निर्णय घेतले तर बोला आता सरनाईक पण तसंच म्हणाले की मला ह्यातलं काहीच माहीत नाही। खरं तर गेल्या 2 महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या खात्याचा कारभार तेच चालवत आहेत। आज आपण बघितलं असेल की सगळ्या PA मंत्र्यांना PA कोण द्यायचे आहेत, इथपासून 100 दिवसात कार्यक्रम काय द्यायचा हा सगळा अधिकार देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्यामुळे हे महायुतीचं सरकार फक्त नावाला आहे आणि हे फक्त भाजपचं सरकार आहे। आज आपण बघितलं असेल की योजनाची आणि हे सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादी योजना चांगली झाली त्या सगळे त्याचा बोर्ड लावत असतात। आज लाडकी बहिणीचं बघितलं देवाभाऊ वेगळे, शिंदे भाऊ वेगळे आणि अजितदादा वेगळे असे प्रत्येकाच्या नावाने बोर्ड लावले होते परंतु भाडेवाढ झाल्यानंतर मात्र ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीत, एकमेकावर लागत आहेत आणि त्यामुळे
आज लोकांचं काय नाही तर ह्यांना फक्त सवर्ग लोकप्रियच्या घोषणेचा फायदा आपण करून घ्यायचा, त्यातनं निवडून यायचं आणि निवडणूक झाल्या की सामान्य जनतेला विसरायचं. परंतु ह्या निवडणुका होत असतात, येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्याची जागा दाखवून देतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे.